नमस्कार, मी आनंदी. तुम्ही पाहत आहात जनशक्ती. आंबेडकर सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. आपल्या या 27 मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील आपले विजयी आमदार अमोलजी कीर्तीकर आणि ह्या सभेला उपस्थित असलेल्या या शुभारंभाच्या प्रचाराच्या सभेला आणि संकल्प विजय सभेला उपस्थित असलेल्या आपल्या या मतदारसंघामधील तमाम नागरिक बंधू आणि भगिनींनो, आपल्याला मानाचा मी मुजरा करतो आणि आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतो. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि RSS यांचं जे राजकारण आहे, ज्या राजकारणामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी एक प्रकारची परंपरा निर्माण केलेली आहे, या लोकसभेमध्ये त्यांना पराभूत करण्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. याच्यासाठी आज आपण या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उतरलो आहोत. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे, संयुक्त महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आपल्याला मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती. आणि ज्या संयुक्त महाराष्ट्र समितीने सगळे भेदभाव उसरून मुंबईचं महाराष्ट्र मिळाला पाहिजे, याच्यासाठी 108 हुतात्मे आपल्या या महाराष्ट्रामध्ये दिले. त्या 108 हुतात्म्याची आपल्या सगळ्यांना आण आहे आणि आपल्या सगळ्यांना त्याची मला आपल्याला आठवण करून द्यायची आहे की या भारतीय जनता पार्टी आणि RSSला गाडल्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये आपण गप्प बसणार नाही. आणि याच्यासाठी आज आपण या सगळ्या मैदानामध्ये उतरलो आहोत. आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या देशामध्ये राजकारण करत असताना मग शेतकऱ्यांचा प्रश्न असू देत, कामगारांचा प्रश्न असू देत, श्रमदारांचा प्रश्न असू देत, या प्रश्नाला प्राधान्यक्रम देऊन ते सोडवण्यासाठी सतत रस्त्यावरचं राजकारण करणारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लाल झेंडा हा हातामध्ये घेऊन आम्ही संघर्ष करत असतो. आणि म्हणून अमोल भैयांना जेव्हा आम्ही या ठिकाणी, मला आठवतंय की त्यांची सदिच्छा भेट आम्ही या ठिकाणी आमच्या मरोळमध्ये नवपाड्यामध्ये आयोजित केली, तेव्हाच मी त्यांना सांगितलं की अमोल भैया, तुम्ही घाबरू नका. या मतदारसंघामध्ये आपल्याला पूर्णपणे डोळ्यामध्ये तेल घालून रात्र वैद्याची आहे, आपल्याला गफलतीमध्ये राहता कामा नये, हे मला आपल्याला आवर्जून सांगायचे आहे. आपल्या इथे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी हे जे उमेदवार दिले त्यांची निशाणी मशाल आहे, दुसरे उमेदवार देखील आहे त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे. आपल्याला घराघरामध्ये जाऊन आपल्या निशाणीचा प्रचार करायचा आहे. कराल की नाही? अरे जोरात आवाज द्या, कराल की नाही? आणि आता आपल्या समोर आपला उमेदवारी अर्ज भरला जाईल, त्याची तारीख आपल्या समोर जाहीर केली जाईल. त्यावेळी आपल्याला आपली शक्तीचं प्रदर्शन करायचं आहे. परंतु आपलं चिन्ह, आता दुसरी एक गोष्ट, लग्न सराईचे दिवस आहेत, लोक गावी जाणार आहेत. मला आपल्याला हात जोडून विनंती करायची आहे, हे जे रणकंदन सुरू झालेलं आहे, आपल्या आजूबाजूच्या लोकांना विनंती करायची आहे, जरी लग्न असेल तरी काही असेल, तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये 20 तारखेला मतदानाच्या दिवशी तुम्ही हजर राहायला पाहिजे आणि मतदानाचा टक्का वाढवला पाहिजे. प्रत्येक घरामधून आपल्या या निशाणीला मतदान झालं पाहिजे, अशी आपल्याला मला विनंती करायची आहे. आणि म्हणून आता सगळ्यांनी कामाला लागायचं आहे. माझ्या आया बहिणी इथे बसलेल्या आहेत, रणरागिनी इथे बसलेल्या आहेत, त्यांना पण माझी विनंती आहे, वस्तीमध्ये, चाळीमध्ये, सोसायटीमध्ये, घरामध्ये सभा घ्या आणि सभा घेऊन आपल्या निशाणीचा प्रचार करा. एवढंच या ठिकाणी मी आपले विचार व्यक्त करतो. आणि जी लढाई असेल, या लढाईमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि लाल झेंडा पूर्णपणे ताकदीशी आपल्यासोबत उभा राहील. आणि महाराष्ट्र जसं आपण लढवून मिळवलं, तसंच या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार जिंकवण्यासाठी आपण जीवाचं रान करूया. एवढेच या ठिकाणी विचार व्यक्त करतो आणि थांबतो. इन्कलाब जिंदाबाद, लाल सलाम, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.